नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज आम्ही फायनली ट्रिपला जायला निघणार आहोत आणि आम्ही जात आहोत गोव्याला. तर आम्ही गोव्याला 31st सेलिब्रेट करण्यासाठी जाणार आहोत, न्यू इयर सेलिब्रेट करण्यासाठी जाणार आहोत आणि आमची ही फर्स्ट गर्ल्स ट्रिप आहे. बाय बाय बच्चा पार्टी. तुम्ही काळजी घ्या तुमची, किड्डोज ऑल. Kudos to you guys and kudos to Goa. तुम्हाला सांभाळू द्या, हकलतील नाही तर तुम्हाला पैसे देऊन जा. मग आम्ही काय दिले काल दिले ते मला तिथे दाखवले मी पैसे ठेवले किती आहे, त्याच्यातून लागतील तेवढे घे. लाख. ओके बाय बाय. एवढे तर गोव्याला पण नाही गेले. गो बाय. चला आम्ही आता रेडी झालेलो आहे. किती वाजले? 5 मिनिटात आम्ही आता निघतोय जाण्यासाठी आणि असा आहे आमचा एअरपोर्ट लुक आणि खूप जास्त एक्साइट आहोत. आणि अजून एक मेंबर तुम्हाला दाखवायचा आहे. लवकर ये वहिनी इकडे. समीक्षा कसली भारी दिसते तू, एकदम मस्त दिसते. बघा आमचा एअरपोर्ट लुक. आम्ही अशा प्रकारे तिघी जणी तयार झालेलो आहोत आणि आता निघतोय. मी पण शूट सिंगल ठेवले बाहेर. साइड साइड बाय गो बाय जाओ. बाय बाय. हा ना, मी जाय काकी दाबली गेली. काकी मस्त दाबली जायचं खरंच. आम्हाला वाटलं जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा आमच्या मुलांचा चेहरा उतरेल, पण झालं उलटंच. ते जोराजोरात उड्या मारून हसत होत्या, नाचत होत्या. बरं ठीक आहे, त्या खुश तर आम्ही खुश. पण पहिल्यांदा असं आम्ही फॅमिलीला सोडून ट्रिपला जातो आहे, त्यामुळे थोडंसं वेगळं वाटत होतं. पण ठीक आहे, आयुष्यात नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर केल्या पाहिजेत. आणि आत्तापर्यंत जेवढ्या ट्रिप्स मी केल्या होत्या ते माझ्या फॅमिलीसोबत केल्या होत्या, पण पहिल्यांदा मी माझ्या मैत्रिणींसोबत अशी इंडिव्हिज्युअली ट्रिपला जाते, त्यामुळे ही फिलिंग फार वेगळी होती. आणि आमची फायनल जर्नी आता स्टार्ट झालेली आहे ट्रिपची. खूप आम्ही एक्सायटेड होतो आणि खूप खुश होतो की ज्या दिवसाची आम्ही इतक्या दिवसापासून वाट बघत होतो तो दिवस फायनली उगवलेला होता. आणि हा जो प्रवास होता तो एअरपोर्टचा प्रवास होता आमचा. पण काय झालं ना, रस्त्यामध्ये खूप जास्त ट्रॅफिक लागली आम्हाला आणि आम्हाला तिकडे एअरपोर्टला पोचायला खूप जास्त वेळ झाला. म्हणजे जवळजवळ 2 ते 2.5 तास आम्ही ट्रॅव्हलिंगमध्येच होतो. पण आपल्या मैत्रिणी आपल्यासोबत असलं ना की आपल्याला बोर होत नाही. आम्ही रस्त्याने गप्पा वगैरे मारत होतो. गप्पा मारता मारता कधी प्रवास निघून गेला कळलंच नाही. आणि विषय तेच चालू होता रस्त्यामध्ये पण की काय काय मजा करायची, काय काय एन्जॉय करायचं आहे. ॲक्च्युली खूप जास्त विचार करून ठेवला होता की इकडे जायचं आहे, तिकडे जायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे. बघू आता तिकडे गेल्यावर कसं काय मॅनेज होतं. कारण एका नवीन ठिकाणी जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला सगळं काही नवीन असतं आणि सगळं काही एक्सप्लोअर करायचं असतं. तर येणाऱ्या व्लॉग्समध्ये मी तुम्हाला दाखवेलच की मी कुठे कुठे गेली, कोणती कोणती ठिकाणं बघितली. मी सगळं काही कव्हर करणार आहे, त्यामुळे तुम्ही इथून पुढचेही सर्व व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यावर नक्की लाईक करा. तर आता आम्ही आलेलो आहोत एअरपोर्टला आल्यानंतर आमचं टर्मिनल 1 होतं, त्यामुळे आम्ही टर्मिनल 1वर गेलो. त्याच्यानंतर सर्व फॉर्मॅलिटीज वगैरे केल्या आणि जवळजवळ त्याच्यामध्ये आम्हाला दीड तास, पावणे 2 तास गेले. बराच वेळ लागला आम्हाला आतमध्ये.
फ्लाईटला अजून वेळ होता आणि भूक पण खूप लागलेली होती. मग म्हटलं चला थोडंसं ब्रेकफास्ट करून घेऊया. आणि हे मी ऑर्डर केलेले आहे चिकन तंदुरी सँडविच आणि दुसरीकडे आहे ते पण चिकनचंच काहीतरी बर्गर टाईप स्वातीने मागवलं होतं. तर असं आम्ही आमचं ब्रेकफास्ट केलं आणि त्यानंतर थोडंसं फ्लॉन्ट करत होतो आमचे बोर्डिंग पास वगैरे. आम्ही वेट करतोय फ्लाईटसाठी आणि आमची फ्लाईट डिले झाली आहे ॲज युजल. Close the window shades and open the air vents after the doors open. Thank you. मुंबई टू गोवा 1 आवरचा प्रवास आहे आणि लँड झाल्यानंतर आता आम्ही बाहेर जायला निघतोय. आता आम्ही जस्ट लँड झालेलो आहोत गोवा एअरपोर्टला आणि आता आम्हाला जायचं आहे आमची कॅब बघण्यासाठी. कारण स्वातीने कॅब आधीच बुक करून ठेवली होती, त्यामुळे शी हॅज डन अ व्हेरी गुड जॉब. आणि त्याच्यामुळे आम्हाला फक्त म्हणजे आलेला असेल मे बी तो आम्हाला पिक करायला. तर आता आम्ही 2 मिनटात एअरपोर्टच्या बाहेर गेल्यानंतर लगेच आमच्यासाठी कॅब रेडी असणार आहे. स्वाति, डू वन फेवर फॉर मी. खेचून इकडे. स्वाति ये भी ले लेना, बिचारे को कोई लावारिस है वो. ही बॅग नुसते गोल गोल फिरते. या बॅगेला कोणीच घ्यायला येत नाहीये. गेले 10 मिनिटापासून गोल गोल फिरते. स्वाति ले लेगी ये भी बैग हम लोग. नहीं जाने देंगे. रेड वाली बैग इज नॉट सो गुड. लुक एट आवर बैग इज सो अमेजिंग. लेकिन उसको कोई मालिक नहीं है बैग को. मालिक आ जाएगा. हमें लेट हो रहा है, हम चले जाते हैं. अच्छा स्वाति, अजून एक व्हिडिओ करूया ना. स्वाति एक काम कर,
हे ना हे बॅगेज आहे ना ही वाली परत तिथे टाकून दे आपण तुझं परत एकदा शूट करूया. नकोय मला. तर आमचं बॅगेज आम्ही घेतलेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या रूमवर जिथे आम्ही रूम बुक केली ना आम्ही आता तिथे चाललो आहे. आणि आता रात्रीचे किती वाजलेत ग? गाईज 11:48 झालेत. जवळजवळ 12 वाजायला आलेत आणि खूपच लेट झालं. म्हणजे ॲक्च्युली फ्लाईट पण खूप डिले होती त्यामुळे आम्हाला पुढे सगळं लेट व्हायला त्यामुळे सगळं लेट झालं पुढे. तर आता इथून पुढे आम्ही जिथे रूम बुक केली तिथे जाण्यासाठी आम्हाला पुन्हा 1 तास लागणार आहे. सो त्याच्यामुळे खूप लेट होणार आहे आम्हाला. पण वी हॅव नो ऑप्शन. बघूया किती वेळ होतो पण साधारण 1 तास तर लागेलच. आमच्यासाठी आमची कॅब आहे म्हणजे वेटिंगला आहे. आम्ही आता चालू आहे कॅबमध्ये बसण्यासाठी. सॉरी हां वी डोंट वॉन्ट टॅक्सीचं नाही आहे ना आपलं. चला दिस इज एन एक्झिट. वाट बघतोय. येईलच तो 2 मिनिटांमध्ये. आणि इकडे खूप जास्त रश आहे. वाटतच नाही की रात्रीचे 12 वाजले आहेत ना ग. खूप जास्त रश आहे. हां आणि खूप लाईव्हली आहे यार गोवा. आता आमची कॅब येईल. तर आता आमची कॅब आली आणि आता आम्ही निघालोय. किती वेळ लागेल दादा तिथे पोहोचायला? 1 तास 5 मिनिट. 1 तास 5 मिनिट. आम्हाला अजून 1 तास 5 मिनिटं लागू शकतात. आणि ट्रॅफिक वगैरे असते का यावेळेला? असू शकते. अच्छा. अरे बापरे एवढं लेट नाईट आहे तरी सुद्धा ट्रॅफिक आहे. लेट नाईट आहे त्यासाठी. तर लेट नाईट आहे तरी सुद्धा इथे ट्रॅफिक आहे. त्यामुळे मग आम्हाला 1 तासापेक्षा जास्त पण लागू शकतो. जस्ट आता आम्ही कॅबमध्ये बसलेलो आहे आणि बघू आता किती वेळ लागतो आम्हाला पोहोचायला. आणि आता किती वाजले रे स्वाती? 12 वाजून गेले तुमचे. ठीक आहे. अच्छा हे टुरिस्ट गाडी बोलतात की रेंटल कॅब बोलतात? रेंटल कॅब. अच्छा सेल्फ ड्राईव्ह का? आणि अंकल आंटी. हे बघा गाईज आता आम्ही आमच्या रूममध्ये आलेलो आहोत. हे बघा आम्ही आता रूममध्ये आलो आहे आणि हा आमच्या रूमला अटॅच बाल्कनी आहे. आणि किती सुंदर मस्त अशी बाल्कनी आहे. आणि आता रात्रीचे 1 वाजलेत बहुतेक. किती वाजलेत ग? 1:15 वाजलाय. आणि आम्ही आता थोडा वेळ इकडे चिल करणार आहे. कसा वाटला तुम्हाला रूम? कसा वाटला? खूप मस्त वाटला. सगळ्यात अगोदर भूक लागली. आम्ही बिर्याणी घेऊन आलोय आणि आता आम्ही खाणार आहे बिर्याणी. थोडंसं फ्रेश होतो आणि मग त्यानंतर खाऊ. कारण थोडंसं फ्रेश झाल्याशिवाय खायची इच्छा नाही होणार. पण फायनली गोवामध्ये आलेलो आहोत आणि आमच्या रूमवर सुद्धा आम्ही पोहोचलो आहोत. थोडा उशीर झाला. आम्हाला वाटलं नव्हतं एवढं लेट होईल पण ठीक आहे. हे आमचं बॅगेज सर्व. आणि आता हा आमची रूम आहे. तुम्हाला रूम दाखवते. रूम पण छान आहे. AC वगैरे आहे आणि तिकडे वॉशरूम आहे. हे सगळं सामान ठेवण्यासाठी आहे आणि आमचं सामान इकडे ठेवलेलं आहे. फ्रेशनअप होतो, थोडंसं खातो आणि मग त्यानंतर आराम करणार आहे. उद्या सकाळी उठून मग आम्ही जाऊ बीचवर फिरायला. तर आता आम्ही रूममध्ये आल्यानंतर फ्रेश वगैरे झालो आणि थोडंसं खायला आणलं होतं ते खाल्लं. आणि आता रात्रीचे 2 वाजलेत आणि खूप नाईट रुटीन वगैरे केलं. आता जस्ट चिल करतोय.
गप्पा वगैरे करू, मग त्यानंतर झोपून जाणार आहे. कारण लवकर झोपलो तर सकाळी लवकर उठायला होईल आणि सकाळी लवकर उठून मग आम्हाला जरा इकडे वेगवेगळे प्लेसेस पण एक्सप्लोअर करायचे आहेत. तर सर्वात आधी आम्ही विचार करतोय की बीचवरच जायचं. तर कुठे जायचं अजून काहीच ठरवलं नाही आहे. तर इथून पुढचे जे आपले व्हिडिओज असणार आहे ते सर्व वेगवेगळे इथली ठिकाणं आम्ही एक्सप्लोअर करणार आहे. तर जास्तीत जास्त ठिकाणी आम्ही फिरणार आहोत आणि तुम्हालाही जास्तीत जास्त ठिकाणं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर त्यामुळे तुम्ही प्लीज सगळे व्हिडिओज बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आजसाठी आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. पुन्हा भेटू सुंदर अशा ब्लॉगमध्ये. गुड नाईट. श्री स्वामी समर्थ. बाय.